चला तर वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. काळुंद्रे संघ आपण आपले सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 2 ओव्हरची मॅच आणि एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज ऋषी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला काळुंद्रे संघ अनिल दादा आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच त्वरित स्टार्ट करा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज ऋषी आणि त्याचबरोबर विजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच त्वरित स्पीडली चालू करा. गोलंदाज सज्ज होते नयन. नयनचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. प्रयत्न तर जरूर चांगला केला होता. एक धाव देखील चला तर जर सचिन दादा जास्त दुखापत झाले असेल तर आपण मैदान सोडा. तुमचा जो राखीव खेळाडू आहे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने फटका खेळला आणि एक लाजवाब झेल. एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. अनिल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 डाऊन साठी या मोमेंटला सलग बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केला नयनने.
नयनने मात्र खऱ्या अर्थाने जसा निसर्ग नयनरम्य असतो ना, सध्याच्या घडीला नयन देखील तेवढ्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्या टीमसाठी करताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज होते. टॅप करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकच रन ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय गोलंदाज नयन. या बॉलवर आक्रमण केलंय. एलिव्हेशन भरपूर आहे. चेंडू जाईल ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. जसा टप्पा पडला थोडीशी उशी घेणारा बॉल. एक धाव देखील कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. धीम्या गतीचा हा बॉल लाजवाब. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. व्हेरिएशन पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर विजय जाधव यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा बॅट्समनची मोमेंट रीड केली आणि त्यानंतर अचूक टप्प्यावर टिचून मारायचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. लेग बॉयच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. वेगावर नियंत्रण, कधी धीम्या गतीचे बॉल कधी जलद गतीचे बॉल हे रिलीज करण्याचा निर्धार या गोलंदाजाने घेतला. आतापर्यंत आपली गोलंदाजी करत असताना आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. नॉन स्ट्रायकर फलंदाज देखील कुठेतरी थोडासा नैराश्यजनक आपल्याला पाहायला मिळतोय. कारण तुमच्या बॅटमधून रन येणं ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असते. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय लाजवाब गोलंदाजी. 5 बॉलमध्ये आता फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. मॅजिकल स्पेल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 4 चेंडू मात्र निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळालेत. अवघी फक्त आणि फक्त एकच रन आता मात्र खर्च केली. 12 रन आतापर्यंत होतात आणि 13 रनचं टार्गेट असेल. फिरकीचा जादूगर नाव विजय जाधव आणि सध्याच्या घडीला
विजय जाधवने मात्र ही जादू दाखवली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली. तर चला नेक्स्ट मॅच. तर चला क गटामधील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निनाई देवी स्पोर्ट्स चरण आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये तिरंगा स्पोर्ट्स शिरसटवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी या. तर मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज सज्ज होते. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल देखील या ठिकाणी, परंतु या क्षणाला ही गंमत पाहायला मिळाली आणि त्याची किंमत मोजावी लागेल काळुंदरे टीमला. त्या म्हणजे 4 धावा, 12 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 4 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर चला नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण याचा श्री निनाई देवी स्पोर्ट्स चरण आणि तिरंगा स्पोर्ट्स शिरसटवाडी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 रन आतापर्यंत होतात. चला चरण टीमचे कॅप्टन एक चांगला बाउन्सर होता. जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं विजय जाधव यांना थेट विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला. एक धाव, चांगली फेकी. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, अवे फ्रॉम बॉडी. हा स्ट्रोक खेळलाय, अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. द बाहुबली ऑफ सोनवडे हर्षल कायोकेच्या बॅटमधून
हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि 3 4 5 6 सामना 12 जिंक झाल्या. एक एक पाहिजे. एक रनची गरज आहे. टॅप केला आणि हा सामना जिंकलाय सोनवडे या टीमने. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने मॅजिकल स्पेल हाताळलं, आपल्या फिरकीच्या जादूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, असा फिरकीचा जादूगर विजय जाधव